मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। आता आपण चाललोय गणपतीपुळेला। सकाळी आम्ही 4 वाजता निघलो। थोडंफार रस्त्याने ट्रॅफिक असल्यामुळे थोडंसं लेट झालंय, काही हरकत नाही। तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं दृश्य, इतकं सुंदर वातावरण आहे, इतकं छान वाटतंय सकाळ सकाळ। आता आम्ही ताम्हिणी घाटात आहोत आणि इतकं छान वाटतंय ना। एप्रिल सारख्या महिन्यामध्ये आपण बाहेर पडल्यानंतर जी गरमी असते आणि अशा थंड हवेच्या ठिकाणी आपण गेले की एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच एनर्जी येते। चला तर मग पुढचे अपडेट मी लवकरच देणार। आता एका ठिकाणी थांबून आम्ही नाश्ता केलाय छान। 7:30 वाजले, थोडी भूक लागली होती त्याच्यामुळे छान वाटतं। तर मंडळी, आपण आता आलो आहोत मानगाव रस्त्यावरती आणि इथूनच जवळच दिव्यागर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर तुम्हाला तर माहितीच असेल। तर आपल्याला जायचं गणपतीपुळेला, त्याच्यामुळे आता जस्ट नाश्ता केलाय मस्त आणि आम्ही मस्त गाडीमध्ये मजा करत चाललोय। हे बघा आमची गँग, हाय। ही आमची आवडी बरं, आवडी ही आवडा काय आमची। गाडीमध्ये एसी लावून सुद्धा कमी होत नाही। दुपारचे 1:30 वाजले, सर्वांना भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही थांबलो। जास्त हॉटेल शोधण्यापेक्षा जे आहे ते पटकन खाऊन निघलो। पण हे छान होतं हॉटेल, मस्त टेस्ट होती, व्हेज नॉनव्हेज सगळं अवेलेबल आहे, तुम्ही भेट देऊ शकता। घाट उतरल्यानंतर लगेच हॉटेल, आणि आता आमचं हॉटेल आलं। तर आता आम्ही रूमवर आलो आहोत। कसं होतं ना, तुम्ही बाहेर पडत असताना ना आधी बुकिंग करूनच बाहेर पडा, कारण प्रॉब्लेम असा आहे की लगेच रूम भेटत नाही आणि एमर्जन्सी आपल्याला जर घ्यायची असेल तर रेटचाही प्रॉब्लेम होतो, ऑनलाईनचेही वांदे असतात। त्यामुळं तुम्ही प्रॉपर बुकिंग करूनच जा। आमचा थोडा अचानक प्लॅन होता, त्याच्यामुळे थोडंसं बुकिंग करूनच निघलो आम्ही। हे बघा, तुम्ही पाहत असाल एक मस्त रूम आहे आणि अशा 4 रूम आहेत, त्याच्यामध्ये फक्त 7,500मध्ये 4 रूम आणि इतकं बजेटमध्ये। जेवण वगैरे त्याच्यात इन्क्लूड नाही आहे, पण 2 बाथरूम आणि 4 रूम आहेत, अशा मस्तपैकी मोठ्या मोठ्या रूम आहेत। हॉटेलवर पिशव्यांचा पसारा सोडून आम्ही आता निघालो आहोत नवीन ठिकाणी मज्जा करायला। जास्त वेळ गाडीत बसल्यावर मुलं थोडीशी थकतात, म्हणून त्यांना मध्ये मध्ये थोडी चावी देऊन मूड त्यांचा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो। तसं पाहिलं तर उन्हामध्ये एक महत्त्वाचा फायदा होतो, तो म्हणजे रस्ता खरंच मोकळा असतो। जिकडे आपल्याला फिरायला जायचं तिकडे गर्दी कमी असते आणि आपण आपली ट्रिप खरंच एन्जॉय करू शकतो। तुम्हाला काय वाटतं? थोडंफार उन्हामुळे त्रास होतो, परंतु जो काय एकटेपणा, जो काय निवांतपणा गर्दीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही आणि हे छोटे छोटे जे दृश्य असतात त्याचा आनंदही घेता येतो। त्यामुळे तुम्ही जरी तुमच्या चालू ठेवा। चला मंडळी, एक नवीन ठिकाण तुम्हाला दाखवते मी, सुंदर असं। हे बघा लोकेशन किती छान आहे। इकडला बीच आहे इकडे आणि इकडे एक लोकेशन आहे बघा, इतकं सुंदर व्ह्यू आहे इकडे, बघू शकता। हे बघा, माहिती निवांत वाचा तुम्ही। जय भवानी, जय शिवाजी। इथं बसायचं यार, एक फोटो काढणं बसला की मला।
मंदिराभोवती छोटे छोटे बुरुज बांधलेले आहेत. वेगवेगळ्या नावाने ते ओळखले जातात, जसे बसक्या बुरुज, फिरक्या बुरुज. एप्रिलचा महिना आहे, इतकं कडाक्याचं ऊन आहे, पण ज्या समुद्राच्या लाटा आहेत ना त्या खरंच खूप छान वाटतात. म्हणजे त्या आवाजाने आपल्या तो जो उत्साह येतो ना, खूप छान वाटतो. तुम्ही वेळात वेळ काढून नक्की या. भरणा कसं रे तू मिळेल मिळेल टाक बरं. नाही टाकायचं असं नाही बरं, असं कळलं होय बाबा. समुद्रात टाकायचं नाही. एकदा तरी कोकणात यायचं, सुट्टीमध्ये एकदा तरी कोकणात यायचं, कारण तुम्हाला इतका सुंदर समुद्र, इतकी छान हिरवळ कुठंच बघायला मिळणार नाही, कळतंय. आणि माशांसारखी जी म्हणजे जी थाळी आहे ना, माशाची थाळी, तुम्हाला आवडत असेल नॉनव्हेज तर इतकं भारी वाटतं ना. तुम्ही हे बघा, काय हे म्हणजे काय किती सुंदर आहे, काय बोलायचंय. काढायचे पण कोणी इंटरेस्ट नाहीये माझा फोटो काढायला. हे बघा काय गोंधळ चाललाय आमच्या सगळ्या मंडळींचा. किती छान वाटतंय, किती छान वाटतंय ना. सगळंच फोटो काढण्यासाठी पार आम्ही रत्नदुर्ग किल्ला त्यालाच एक मंदिराचं सुंदर असं रूप देऊन इतकं सुंदर असं छानसं वातावरण इकडे क्रिएट करण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता रत्नागिरी देवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी, किती सुंदर आहे बघा. इकडचा जो परिसर आहे इतका सुटसुटीत आणि निवांत, आपल्या महाराजांचा भगवा कसा फडकतोय तुम्ही पाहू शकता. किल्ल्यावरचा आनंद घेत घेत आम्हाला अक्षरशः अंधार पडलेला आहे मंदिरात जाता करता. ठीक आहे, काही हरकत नाही, तरी सुद्धा आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत आलो. कुठे आले तुम्ही? आणि आता कुठे चालले? बीच. अरे अरे बीच. बीचवर काय करणार आहे? बीचवर आम्ही थोडे आंघोळ करणार आणि मस्ती करणार. आनंद घ्यायचा का फोटो काढायचे, पण आम्हाला दोन्ही पण जमतं आणि दोन्ही करायचं असतं. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता फोटो काढले, मोबाईल साईडला ठेवला आणि मस्त मजा गेली. तर आम्हाला जाम भूक लागली होती. चला तर मग मस्तपैकी आवरून आम्ही पुन्हा नाश्ता करायला निघालो. ठीक आहे, तिथून घ्या. आता पॉज करा, बंद करा. मध्ये मध्ये आमचे दाजी मला खूप सपोर्ट करत होते व्हिडिओ घेण्यासाठी, क्लिक करण्यासाठी, आणि त्यामुळे माझा व्हिडिओही छान होत होता. छोटी छोटी मंदिरं खूप प्रसन्न करतात. रस्त्याने जाताना अगदीच एक वेगळा अनुभव देऊन जातात. एक नवीन ठिकाण, एक नवीन सुरुवात. ज्यावेळी आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी येतो त्यावेळेस आपल्या तिकडचा परिसर हा अगदी प्रसन्न करून जातो. नवीन मंदिरं, नवीन शिलालेख, त्यांचं जे जुनं काम आहे ते अगदी मनाला भावतं आणि आपल्याला एक उत्साह असतो की त्या ठिकाणी काय असेल किंवा त्यावेळेस त्या लोकांनी काम कसं केलं असेल, कशा त्यांच्या नियोजन पद्धती असतील, कामाच्या पद्धती कशा असतील, जी काही सजावट असते आजूबाजूची ती कशी अगदी रेखीव, सुंदर, आणि पाहण्यासाठी तर इतकं सुंदर ते जी मूर्ती आहे ना, वा खूप छान. तसं पाहिलं तर मी पहिल्यांदाच आले इकडे आणि ती जी प्रसन्न मूर्ती पाहिली ना गणपतीची, तर खरंच अक्षरशः असं वाटलं इथेच बसावं
आणि आजूबाजूचं वातावरणसुद्धा इतकं छान होतं. ऊन असतानासुद्धा त्या प्रत्येक गोष्टीला अक्षरशः अगदी चकाकी आली होती. आजूबाजूला जे वातावरण होतं ते अतिशय सुंदर. कधीकधी पुरातन ज्या गोष्टी असतात ना त्या म्हणजे एक वेगळ्याच लेवलला असतात. तिथला जो त्यांनी त्यावेळेस केलेले काम म्हणजे त्याला तोडच नाही. किती छान वाटते बघा. आणि हे जे एंट्री आहे तिकडे पण झाडं झुडपं, तिकडे सुद्धा फोटो शूटिंग करायला भरपूर लोक असतात. परंतु ऊन असल्यामुळे मला असं वाटतं कमी असतील. पण आम्हाला खूप छान वाटलं आणि असं वाटलं की ह्या ठिकाणी परत आलं पाहिजे. ज्यावेळेस कमी त्यावेळेस. आत्ता आपण आलो आहोत कराटेश्वर मंदिर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. अगदी गणपतीपुळेपासून 5-10 मिनिटाच्या अंतरावर. तुम्हाला सांगते काही जे स्पॉट असतात ना ते आपल्याला खरंच माहीत नसतात, पण त्या ठिकाणी इतकं छान वाटतं गेल्यानंतर. तर तुम्ही जवळपास असाल तर नक्की भेट द्या. हे अलिबागच्या जवळपासच एक मंदिर आहे. खूप पुरातन मंदिर आहे. इतकं सुंदर. ज्या काही जुन्या पुरातन गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटतील. आणि बघा किती छान आहे, किती सुंदर. म्हणजे इतकं प्रसन्न आहे हे. वा 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 वा. आणि मागे समुद्र. चला आता आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये जाऊया. खूपच सुंदर. हे बघ अगदी पुराण काळाचं मंदिर. म्हणजे उन्हामुळे इतकं दम लागतोय ना. सगळ्या गोष्टी जपून ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. हे बघा किती छान आहे. चढ वरती. महाराजांचा फोटो आत्ताच हे केलेला आहे. नमस्कार कर, नमस्कार कर फक्त तिथं जाऊन. ओके. 2 दिवस प्रवासाचा आनंद घेत आता आम्ही निघालो. रस्त्याने जाताना तोच रस्ता, तीच हॉटेल, त्याच गोष्टी पाहायला खूप छान वाटतं. आनंदही वाटतो. आणि परंतु जसं जसा अंधार होतो तशी काळजी वाटते. कारण जर 2-3 महिने असतील तर सोबत घेऊन जोपर्यंत आपण घरी पोहोचत नाही वेगळीच काळजी मनामध्ये आपल्यासोबत असते. आणि घरच्यांना आपण घरी पोहोचेपर्यंत सुद्धा ते आपल्याला सतत कॉल करत असतात, आपली काळजी घेत असतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही जो काही तुमचा गाडी चालवायचा जो स्पीड आहे तो अतिशय कमी असला तरी चालेल. इतका पण कमी नाही, परंतु तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आम्हाला जाम भूक लागली होती. आता आम्ही जवळच पंजाबी ढाबा म्हणून एक हॉटेल होतं माणगावच्या जवळच, तिकडे आम्ही मस्त जेवण केलं आणि नंतर निघलो. आता हे जे फोटो आहेत ते मी असेच ॲड करून ठेवलेत. एक आठवणी असतात. कधी कधी काय होतं ना, फोन खराब होतो किंवा त्यातली हार्ड डिस्क खराब होते, मग फोटो आपले निघून जातात. त्यामुळे हे फोटो मी असे सेव्ह करत असते. तुम्ही इथून पुढे फोटो पाहायचा असेल तर तुम्ही आनंद घेऊ शकता, नाहीतर तुम्ही थांबू शकता. आत्तापर्यंत साथ दिली तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला
सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि नवीन अपडेट घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर दाबा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. असेच नवीन नवीन ठिकाणं मला एक्सप्लोअर करायला आवडतात, म्हणून ही सुरुवात आहे फिरण्याची, पण स्वतःला समजून घेण्याची, तसेच फोटो जपून ठेवण्याची. प्रवासात माणूस अगदी नव्याचा जुना होतो, हे मात्र खरं. आणि त्याचबरोबर एकमेकांची मनं, एकमेकांची मतं, एकमेकांसोबत घातलेला जो टाईम आहे तो आपल्याला एक समाधान देऊन जातो आणि फोटोच्या माध्यमातून आपण सेव्ह करतो. त्यामुळे तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी कॅच करत राहा. फिरण्याचा आनंद कधीच कमी करू नका. आयुष्यभर माणूस पैसे कमवतो, परंतु एकदा वय आणि वेळ निघून गेली तर मात्र त्याला तब्येत सांभाळावी लागते. घरामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्या पार पाडत माणूस स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. परंतु प्रवास ही अशी गोष्ट आहे, ती तुम्हाला आनंद देते, जगण्याची एक नवीन पद्धत शिकवते, तसेच एक आठवणींचा उजाळासुद्धा तुम्हाला तयार करून देते. म्हणून तुम्ही प्रवास करत जा, मजा करत जा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. कोकण म्हणलं की निसर्ग, झाडे झुडपं, समुद्र, मासे आणि बरंच काही. छोट्या छोट्या गोष्टी पाहण्यात, अनुभवण्यात, त्याचा आनंद घेण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. प्रत्येक ठिकाणचं पदार्थ कसा आहे तो चाखण्याचाही एक वेगळाच अनुभव असतो. त्यामुळे तुम्ही नक्की पाहू शकता, नक्की मजा करू शकता, परंतु प्रवास कधीच थांबू नका. मला असं वाटतं तुमच्यासोबत असताना कोण तुमच्यासोबत एक वेगळीच आठवण तुमच्यासोबत ठेवून जातात आणि मनाला आनंद देऊन जातात. छोटे मोठे आपल्यासोबत असल्यावरती एक वेगळीच आनंद निर्माण होतो. तुम्ही शेवटपर्यंत असे फोटो नक्की सेव्ह करा. तुमच्या फोनमध्ये, तुमच्या PC-मध्ये बऱ्याच ठिकाणी ऑप्शन आहेत, तर तुम्ही तिकडे सेव्ह करू शकता आणि तुमच्या ज्या काही मेमरीज आहेत त्या पुन्हा पाहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. बरोबर ना?